मंदिरमधून जसं बाहेर आलं ना तसं शॉपिंग सेंटर आहे इथे. ह्या मंदिरच्या अपोजिट साईडला एकदम सगळं नाही का, तुम्हाला जे पाहिजे ते मंदिरचं सामान, थोडा बहुत शॉपिंग आपलं पण. इथे पण आतमध्ये असं शॉपिंग आहे आणि तो खूप गर्दी आहे. मामीच्या आणि ना तो इथून असंच पुढे पुढे गेलं ना ते मंदिर आहे, मेन मंदिर आहे ते दिसतंय. ते स्नॅक्स सेंटर आहे, असं डोसा वडापाव काय पण तुम्ही खाऊ शकता. आणि तिथे पूर्ण असं ना का फुल बिल देवाला घेऊन जायचं. इथं सगळं ओटीचं सामान देतात. आणि मंदिर ती श्री महालक्ष्मी मंदिर म्हणून आहे ना ते. गाईज आमची फॅमिली पुढे गेले आणि आम्ही पाठी राहिलो कारण आम्ही थोडंसं शॉपिंग करत होतो म्हणून. पुणे में एडिट करतो गाडी येतो व्हिडिओ कर गाडीला व्हिडिओ बनवता. मी सांगते काय झालं. ॲक्च्युली ना आम्ही तर गाडी पार्क केलेलं बाहेर जिथे मंदिर आहे तिथे. तर ना साईडला तर त्यांना फाईन मारलं, ते पण 200 रुपयाचं फाईन मारलं. हां, तर हेच त्यांना सांगायचं पण ते जमत नाहीये. हे हम बैठे हैं पीछे, सबसे पीछे हम लोग बैठे हैं और सबसे ज्यादा एंजॉय किए. क्यों दीदी? और मैं तो खड़ी होके दीदी गाइस दाखवायचं म्हणजे एवढंच आहे की आम्ही आता थोडंसं लिप पावडर ते केले म्हणून आम्ही दाखवतो, बाकी काही हा ना. मेकअप म्हणजे मेकअप पण नाही बोलू शकत, हलकास एकदम आम्ही थोडंसं लिप्सला लावलंय, बाकी काही नाही है ना. गाईज माझी ओरिजिनल आहे बघा, हो ओरिजिनल आहे. आता मी ते महालक्ष्मी मंदिरला गेलेली, सो मी थोडंसं कुंकू ते लावलंय. देन मी कशी दिसते. आम्ही आलोय गेट ऑफ इंडियाला, समोरच स्टारबक्स आहे. पूर्ण फॅमिली हाय करते. दाखवते मी तुम्हाला फॅमिली दाखवते. हे बघा ते इथून ते तिथपर्यंत आहे ना, पूर्ण माझी फॅमिलीच आहे. आणि हे आहे ताज हॉटेल. जास्त अंतर नाहीये, जवळ जवळच आहे. जसं जसं तुम्ही चालत येणार ना तसं तसं पुढे फूड आहे. म्हणजे खायचं खूप साऱ्या व्हेरायटीज आहे. पाणीपुरी, फ्रूट्स, तुम्ही काही खाऊ शकतात तसं. आणि ते लेडीज वॉशरूम पण आहे आतमधून गेला तर. कामाच्या गोष्टी सांगायच्या असतात, असे बॅग, शॉपिंग वगैरे आहे खूप. याच्या आतमधून जायचं. असं तिथे नारळ पाणी पण आहे, तुम्ही पिऊ शकता. अशा फोटोसाठी खूप जण तुम्हाला बोलणार. हे बघा फोटो काढून घ्या, असं 50 रुपये असं आहे, पण तुम्ही 50 रुपये नाही द्यायचे. हे बघा हेच आहे गेट ऑफ इंडिया. तिथे त्या साईडला पाणी आहे. हे आहे गेट ऑफ इंडिया. पब्लिक खूप आहे, खूप म्हणजे खूप. गाईज आम्ही आता चाललोय सेकंड लोकेशन वरती. आणि बघा किती मस्त दिसतंय ना, एकदम भारी दिसतंय. हा ना, भारी दिसतंय ना आत्या.
आजाद आम्ही आता जेवायला थांबलो. हे बघा त्याच्यात कोशिंबीर आहे आणि तिथे बिर्याणी आहे. पाणी बिनी सगळं घेऊन चालले. आमू आमू कोल्ड कॉफी नहीं मिला देखो काम करने लगा. साबुदाणा खिचडी आणि आपलं कोशिंबीर खाते. मैं बिरयानी नहीं खाती, माझी बहन बिरयानी खाती है. चिकन देखो अभी सब खाना खा के इधर बैठे. मौसी का आज फ्राइडे है ना, तो मौसी साबुदाना खा रही है. मैंने भी वही खाया, मेरा श्रावण है. नहीं 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 कसम खा पहले नहीं बोल. हाँ झूठ बोला उन्होंने. इधर मम्मी ये लोग खाना खा रहे, बॉयज लोग सब उधर बैठे और उधर गए बाहर. ये देखो सब मस्ती मजाक चल रहा है. ये मेरी मोटी वाइफ है. जस्ट प्रैंक. देखो यही गलती करते हैं, यही गलती रहता है मर्द का, यही गलती रहती है. मला नाही वाटत. आमच्या नेक्स्ट लोकेशन वरती आम्ही आलोय. नेक्स्ट लोकेशन वरती आलोय. काय जू चौपाटी. आम्ही आलोय आता जू चौपाटी. असं गर्दी नाहीये जास्त, म्हणजे ठीक आहे जास्त गर्दी नाही. कुणाला चालता पण येत नाही. पाय बघितले तुम्ही, चालता पण येत नाही त्यांना, की एवढे पाय थकलेत ना. अजून पूर्ण फॅमिली तिथे आहे, तिथून ते येतात. ते एवढे पाय दुखतात ते सगळ्यांचे बापरे. आणि आता आम्ही आता घरीच जाणार आहे. हे आमचं एंड होत आहे ब्लॉग. का घरी जाणार आहे ना, संपला आता. आता गाडीमध्ये इथे बसणार बसमध्ये आणि निघणार आम्हाला घरी. हा घरी जाणार. ही गेलो का तू? यस सा काही तू ಹ್ಯಾಂಗ ಅನಿಸ್ತು ಇವತ್ತ? ಖರೆಗೂ ಓಕೆ. ನಮ್ ಜೀಜು ಬಂದ್ರಿ ಈಗ. ಈಗ ಹೇಳು. ಹಾ ಹೇಳ್ರಿ ಹ್ಯಾಂಗ ಅನಿಸ್ತು ಇವತ್ತ? ಏನಾಗಿತ್ತೆ? ಜಗ್ಗಿಲ್ಲೆ ಜಗ್ಗಿಲ್ಲೆ ಹೇಳ್ರಿ. ಮಸ್ತ್ ಇತ್ತು. ಬಿರಿಯಾನಿ ಅಂತೂ ಮಸ್ತ್ ಇತ್ತು. ಪ್ಲೇಸ್ ಹೆಂಗಿತ್ತು ಇದು ಹೇಳ್ರಿ ಮೊದಲ. ಬಿರಿಯಾನಿ ಅಂತ ಅಂದ್ರೆ ಹೆಂಗ ಊಟ ಮಾಡು ಫಸ್ಟ್ ಬಿರಿಯಾನಿ ಅಂತ ಹೇಳಲ್ಲ. ಓ ಮೈ ಗಾಡ್. ನಾ ಏನ್ ಮಾತಾಡ್ಲಿ ನಂಗೆ ಏನು ತಿಳಿಯಲಾಗ್ಯಾರ. ಅಂದ್ರೆ ಇವ್ರು ಊಟ ಮಾಡಕ್ಕೆ ಬಂದಾರ. ಹಿಂಗೆ ಆಯ್ತು ಎಲ್ಲ ಇಲ್ಲ. भाई सब लोग इधर सब लोग अभी जमा हो गए पूरे लोग. बस इधर ही आने वाला है हमारा. और अभी हम लोग कहाँ भी घूमने नहीं जाने वाले, क्योंकि मेरी खुद की हालत देख लो. मेरा बैग नीचे पड़ा और मैं देखो मुंह पूरा उतर गया मेरा. गाईज मी इकडे जास्त फिरली नाही, कारण माझ्यात आता ताकद नाही राहिली एवढी फिरायची. मी सकाळपासून एवढी फिरते ना बापरे. खूप सारे प्लेस झालेत आता माझ्या, आणि मी आता नाही फिरू शकत. यांच्यात पण ताकद नाही राहिली ना. अशक्त वाटतं आता आपल्याला खरंच. भाई माझी तरी खूपच हालत खराब झाली माहिती का. आणि चौपाटीमध्ये पण ना मी येऊन ना एक साईडला ना बसलेली माहिती. म्हणजे मी ह्यांच्यासोबत पण नाही गेली, पाण्यामध्ये पण नाही गेली, मी फिरायला पण नाही गेली यांच्यासोबत. मी बसून गेली एक साईडला. भाई काय फिरणार आहे. पाय बी सगळे बोंबलत गेले माझ्या. एवढं